नमस्कार, मी आहे दीपाली आणि तुमच्यासाठी एक लघुकथा घेऊन येत आहे. मला आई व्हायचंय. सुनीता आणि रमेश छान जोडपं होतं. लग्नाला 8 वर्ष होऊन गेली होती. मूल नव्हती. त्यांनी खूप डॉक्टर पण केले, तरी त्यांना बाळ होत झालं नव्हतं. सुनीताची नणद घरी आली होती. तिला 2 मुलं, एक मुलगी, एक मुलगा पण घरी आले होते. सुनीता त्यांच्या जवळ गेली. त्यांना हात लावला. "कसे आहेत?" विचारले. तिच्या सासूने तिला जवळ घेतले आणि सुनीताला किचनमध्ये पाठवून दिले. सुनीताला रडायला येत होतं, तरी तिने लगेच अश्रू पुसले. मुलांना खायला, अननससाठी पाणी घेऊन आली आणि दिलं. लगेच तिथून निघून गेली. "आई, भावासाठी आपण दुसरी मुलगी बघू. किती वर्ष झाली, वहिनी एक पण मुलगा झालं नाही. आता किती वर्ष झाली? आता कधी होईल? किती पर्स किती पैसे खर्च केले, तरी काही झालं नाही. एक देवीच्या तिथे घेऊन जाऊ. तिथे ओटी भरू. हातावर कापूर जाळावा लागेल. रमेश आल्यावर त्याला सांगते, "तू आहेस, तू पण चल. उद्याच जाऊ. मला पण नातवंडांचं तोंड बघायचं आहे. माझ्या रमेशला पण मुलं पाहिजे ना. त्याला पण बाप व्हायचं असेल." सुनीताला खूप जीव लावतो ना. रमेश घरी आला. बहीण आणि तिचे मुलं आलेले बघून त्यांना खूप आनंद झाला. सुनीता आली. तिच्या हातात त्याच्या हातातली पिशवी घेतली आणि किचन मध्ये ठेवून दिली. त्याला पाणी घेऊन आली. चहा ठेवायला किचन मध्ये निघून गेली. रमेश रूम मध्ये गेला. फ्रेश होऊन बाहेर आला. ताईसोबत आणि भाच्यांसोबत बोलत होता. सुनीता सगळ्यांना चहा घेऊन आली. मुलांना दूध घेऊन आली. सुनीता रात्रीच्या जेवणाची तयारीसाठी निघून गेली. रमेश, मी काय म्हणते, देवीचं मंदिर आहे. आपण तिथे जायचं का? रमेशची आई म्हणाली. आई, माझा यावर काहीच विश्वास नाही ग. जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होईल, रमेश म्हणाला. त्याची आई काहीच बोलली नाही. सुनीता किचन मधून सगळं ऐकत होती. तिला जायचं होतं. तिथं जाऊन काही होईल, खरंच बाळ झालं तर? ती विचार करत होती आणि कामाला लागली. रमेश मुलांना घेऊन खाऊ आणायला गेला होता. रात्री सगळे आवरल्यावर सुनीता रूम मध्ये गेली. "अहो, आपण ताई सांगत आहे त्या देवीजवळ जाऊ ना." सुनीताने हट्टच धरला. मग ते मंदिरात जाऊन आले. सुनीताचे हात खूप भाजले होते. रमेश तिला रागवला होता. "आता मी तुझं काही ऐकणार नाही." रमेशने सांगितलं होतं. त्याच्या आईलाही तो बोलला होता. सुनीता काहीच बोलली नव्हती. रमेश घरी नसला की त्याची आई सुनीताला खूप बोलत होती. सुनीताला ते आता सहन होत नव्हतं. ती एकटीच रडत बसायची. नंतर तिने व्रत, उपवास केले, तरी काहीच बदल झाला नाही. समाजाने नातेवाईकांचे टोमणे ऐकून ती खचून गेली होती. "तुमच्या घरात अजून पाळणा हल्ला नाही का?" सुनीताला मूल होत नाही का? असे प्रश्न तिच्या कानावर सतत आदळायचे. रमेश कितीही समजवायचा तरी आई होण्याची हुरहुर तिच्या मनातून जात नव्हती. एक रात्री संगीता रमेश जवळ बसून म्हणाली, "तुम्ही दुसरं लग्न करा. मला माहिती आहे तुम्हाला खूप मुलं हवंय. मी जर देऊ शकत नसेल तर दुसरी कोणी देईल?" तिच्या डोळ्यातलं ओघळणारे अश्रू रमेशचं हृदय पिळून निघालं. "संगीता, असं कधीच बोलू नकोस. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना पण करू शकत नाही मी. मूल हवं आहे, पण त्यासाठी तुला गमवायची तयारी नाही. आपल्या आयुष्यात सुख मुलावरच अवलंबून नसतं." रमेशने ठाम आवाजात सांगितलं. त्याच्या शब्दांनी संगीता थोडी शांत झाली. मग तिच्या मनातली पोकळी कमी झाली नाही. आई व्हायचं स्वप्न तिच्या डोळ्यासमोर सतत उभं राहायचं. कधी रस्त्यावर एखादं बाळ दिसलं की तिचे हात त्याला घेण्यासाठी व्याकुळ व्हायचे. कधी एखादी मुलगी आई म्हणून हाक मारताना दिसली की ती आतून कोळमळून जायची. हळूहळू रमेश तिच्या मनातल्या वेदना प्रवाह ओळखायला लागला. त्यानं संगीताला एक विचार मांडला. "आपण दत्तक मूल का नाही घेऊ शकत? कितीतरी मुलं आहेत ज्यांना आईबाबांचं प्रेम मिळत नाही. आपण त्यांना आपलं नाव, आपलं घर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं प्रेम देऊ शकतो." संगीता थोडी दचकली. "दत्तक? पण लोक काय म्हणतील?" रमेश हसून म्हणाला, "लोक काहीही बोलत. आपल्याला आपलं सुख महत्वाचं आहे. आता पण तुला बोलतच आहे ना, तुला त्रास होतो, मला समजतंय. आई फक्त जन्म देण्यासाठी नाही, तर प्रेम देण्यासाठी आहे. तू तयार आहेस का?" त्या क्षणी संगीताच्या डोळ्यातली आशेची किरण चमकली. तिने रमेशचा हात हट्ट धरला. "मुलं मिळतील का?"
त्यांनी बऱ्याच ठिकाणी पाहिलं. काही दिवसांनी त्यांना दत्तक संस्थेतून संपर्क साधला. तिथे असंख्य निराधार मुलं पाहून संगीताच्या डोळ्यातून अश्रू थांबेना. प्रत्येक चेहरा जणू तिच्यासाठी बोलत होता, "आई, होऊन चल मला, घेऊन चल मला." आणि मग ती भेटली गोजीरवाणी, फुलासारखी नाजूक 6 महिन्याचं बाळ. तिचा निरागस डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. संगीताने तिला उचललं आणि बाळाने तिच्या गळ्यात घट्ट हात गुंफले. त्या क्षणी संगीताच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे वेदनेचे नव्हते, तर आयुष्यातल्या पहिल्यांदा आईपणाच्या आनंदाचे होते. तिला घरी आणलं. तिचे खूप लाड चालू होते. रमेशची आई पण बाळासोबत खेळत होती. तिच्यासोबत बोलत होती. सुनीता काही बोलत नव्हती. बाळासोबत छान वेळ जात होता. काही महिन्यानंतर घरात खऱ्या अर्थाने पाळणा हाडू लागला. हसणं, खेळणं सुरू झालं. शेजारच्या मुलांच्या चिवचिवाट आता तिच्या बाळाचा आवाजही मिसळला. एक दिवस ती स्वयंपाकघरात काम करत असताना बाळाने प्रथम आई अशी हाक मारली. संगीताचे हात थांबले. ती धावत बाळाकडे गेली आणि तिला मिठीत घेतलं. अश्रूमध्ये हसली. त्या दिवशी संगीता रमेशकडे वळून म्हणाली, "मला वाटलं मी अपूर्ण आहे, पण खरं तर आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नव्हे. हे बघा, आज माझ्या हृदयात अनुभवलंय की आई ही आई असते. जी जन्म देणारी असो किंवा सांभाळ करणारी, मायेचे प्रेम करणारी. मायेने प्रेम कमी होत नाही." रमेशने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघंही आपल्या लाडक्या लेकराकडे पाहत आनंदात हसले. तुम्हाला कथा कशी वाटली? मला आवर्जून सांगा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.